हे बघून तर ना मला एकदम आश्चर्यच वाटलं की पितांबरीशिवाय सुद्धा ना असं काय एकदम चकाचक भांडी निघू शकतात. आता ह्याच्यासाठी मी काय काय वापरतो तुम्हाला सांगते. हा माझा दिवा कृष्णाची मूर्ती आणि कळशी ना दिवा एकदम आतून काळा झाला होता आणि कळशी पण एकदम ना पूर्ण काळी झाली होती. पितांबर होती माझ्याकडे, पण जेव्हा मी रूमना शिफ्ट केली तेव्हा त्या सामानातून कुठं गेली ना काहीच काय समजा नाही. मी एवढी शोधली ना पण मला काय घावलीच नाही कुठं. इन्स्टावरती रील बघताना मला हा व्हिडिओ दिसला, चला म्हटलं आपण पण ट्राय करूया, कारण पितांबर काय मला सापडलीच नाही. आता ह्याच्यासाठी मी ज्वारीचं पीठ घेतलं होतं, थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद आणि एक ह्याच्यामध्ये लिंबू पिळून टाकला. आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकत ना अशी पातळ एक पेस्ट तयार करून घेतली. आता पातळ केली घट्ट केली काय विषय नाही, अशी एक पेस्ट तयार करून ना मी त्या कळशीवरती लावून घेतली. अगोदर तर म्हणजे निघेल का काय माहिती, त्यामुळे जरा जोर लावूनच घासलं. त्याच्यानंतर ना जरा हळू मी हात असा एकदम हलका घेतला आणि जेव्हा मी ती पेस्ट अशी पूर्ण साईडला काढली ना पुसून, तेव्हा मला एवढं आश्चर्य वाटलं ना की खरंच पितांबरीशिवाय सुद्धा ना अशी काही भांडी एकदम चकाचक निघू शकतात, की जे की घरच्या घरी सामानामध्ये असं पण काही होऊ शकतं. खरंच हे कुणी शोधलं असलं काय माहिती, एवढं भारी ना एकदम चकाचकच नसतं. माझं एका साईडनं भांडं एकदम निघालं होतं. अगोदर तर हा व्हिडिओ मला जरा फेकच वाटला, करू का नको त्यामुळे मी काही करतच नव्हते. पण आषाढी एकादशीचा व्हिडिओ होता आणि त्या दिवशी पितांबर काही सापडले नाही, त्यामुळे चला म्हटलं हाच ना पर्याय म्हटलं वापरून बघूया. आणि खरंच एक नंबर नाहायचा ना रिझल्ट मला होता. पूर्ण कळशीला ती पेस्ट लावून घेतली, सगळी भांडी एकदम अशी चकाचकनं घासून घेतली आणि पितांबरीसारखी एकदम अशी चकाचकनं भांडी एकदम माझी चमकत होतं. नाला पण त्या दिवशी पाणी आलं होतं, त्यामुळं खाली जाऊन पहिलं पाणी भरून आणलं त्या कळशीमधून, कारण देवपूजा करायची होती. त्यावेळेस म्हटलं देवाला ताजं पाणी तरी घेऊया. छोट्या तांब्यामध्ये पाणी घेतलं आणि देवपूजा करायला बसले. आता आषाढी एकादशी दिवशी ना सगळ्यांचा उपवास असतो, पण माझा काही उपवास नसतो आणि पहिल्यापासून धरतच नव्हते. आता इकडे आल्यापासून मला समजायला आषाढी एकादशी असते त्या दिवशी उपवास होतो. लग्नाच्या उदाहरण काही सुद्धा समजत नव्हतं, कधी उपवास येतात कधी कुठला उपवास. मला फक्त एकच उपवास माहिती नागपंचमीचा, कारण तो सण सगळ्यापूर्वी उपवास धरायच्या, त्यामुळे तो उपवास फक्त ना खिचडीसाठी मी धरत होते. आणि आता खिचडी काही खाऊ वाटत नाही आणि मला शक्यतो उपवास काही होतच नाही, कारण तब्येती अशी असल्यामुळे ना उपवास काही मी धरतच नाही. इकडे देवपूजा करून घेतली आणि मस्तपैकी ना घरी एकदम चकाचक करून घेतलं आणि घर एकदम चकाचक झालं ना की एवढं भारी वाटलं, म्हणजे कुठलं तरी मोठंसं एकदम काम ना हलकं झाल्यासारखं वाटतं. बाहेरचं वातावरण जरा मस्त झालं होतं. मी डबा घातला होता सुकत पिठाचा, चला म्हटलं आत घेऊन जाय, नाहीतर म्हटलं थोडासा जरी पाऊस पडला तर पूर्ण डबा ना एकदम ओला होऊन जायचा. आता दुपारी ना काकडी येतली होती जेवणामध्ये खायला, तर काकडीनं तर खाऊ वाटत नाही पावसामध्ये, तरी पण त्या माणसाने दिली होती, कारण त्याच्याकडे ना 10 रुपये का सुट्टे नव्हते, त्यामुळे तिनं काकडीच दिली. तीच ना जेवणामध्ये मस्त काकडी वगैरे चिरून घेतली आणि जेवणामध्ये ना मेथीची भाजी भाकरी आणि काकडी असं काहीच होतं.